नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी। पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्याची जबाबदारी केंद्र सरकारने कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर सोपवली होती। त्यामुळे कर्नल सोफिया कुरेशी आणि वयोमिका सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांची देशभरात चर्चा झाली, प्रशंसा झाली। भारतीय सैन्य दलातील टॉप महिला अधिकारी आणि सोफिया कुरेशी यांच्या प्रेम कहाणीबद्दल जाणून घेणारच आहोत। मात्र कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करून मध्य प्रदेशातील भाजप मंत्री विजय शाह वादात सापडले। ते तुम्हाला काय म्हणाले त्याची एकदा माहिती देतो। उन्होंने कपड़े उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर आए। मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें। या विधानामुळे विजय शाह आता अडचणीत आले आहेत। आता ज्यांची शौर्यगाथा सांगता सांगता भाजप नेत्यांची जीभ इकडे तिकडे घसरली, त्याच सोफिया कुरेशी यांची लव्ह स्टोरी देखील मोठी रंजक आहे बरं का। ऑपरेशन सिंदूर नंतर कर्नल सोफिया या चर्चेत आल्यात आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबाचीही खूप चर्चा झाली। चला तर मग जाणून घेऊया त्यांचा जीवन प्रवास आणि वैवाहिक जीवनाविषयी। कर्नल सोफिया कुरेशी यांचा जन्म वडोदरा येथे झाला। त्या त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील लष्करी अधिकारी आहेत। त्यांचे वडील आणि आजोबांनी देखील भारतीय सैन्यात सेवा बजावली आहे। कर्नल सोफिया कुरेशी यांनी केंद्रीय विद्यालय EME येथे शिक्षण घेतलं आणि त्यानंतर महाराजा सयाजीराव विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं। कर्नल सोफिया कुरेशी यांचे पती देखील भारतीय सैन्यात आहेत बरं का। त्यांचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी हे कर्नाटक मधील गोकाक तालुक्यातील कन्नूर शहरातील आहेत। ते सध्या भारतीय सैन्यात कर्नल म्हणून कार्यरत आहेत। सध्या सोफिया कुरेशी या जम्मूमध्ये तैनात आहेत, तर त्यांचे पती कर्नल ताजुद्दीन बागेवाडी झाशीमध्ये तैनात आहेत। लष्करी प्रशिक्षणादरम्यान सोफिया यांची भेट आपले पती ताजुद्दीन यांच्याशी झाली। दोघांमधील समन्वय इतका होता की लवकरच ही मैत्री प्रेमात बदलली। या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे। त्यांचा मुलगाही भारतीय सशस्त्र दलात सामील होऊ इच्छितो आणि तो भारतीय हवाई दलाची तयारी करत आहे। त्यांच्या मुलीलाही सैन्यात भरती व्हायची इच्छा आहे। सोफिया कुरेशी यांची लव्ह स्टोरी तर जाणून घेतलीच, आता भारतीय सैन्यातील टॉप महिला अधिकाऱ्यांबाबत थोडक्यात सांगतो। भारतीय लष्करातील 117 रेजिमेंटच्या अभियंता कॅप्टन सुरभी जोखमाला या बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये परदेशी असाइनमेंटवर नियुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत। सियाचीन मधील कुमार पोस्टवर कार्यरत असलेल्या कॅप्टन शिवा चौहान या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या आहेत। भारतीय हवाई दलातील कॅप्टन शालिजा धामी या इंडियन एअर फोर्समध्ये कायमस्वरूपी कमिशन मिळवणाऱ्या आणि फ्लाइट कमांडर बनलेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत। लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थली या भारतीय नौदल युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत। तर विंग कमांडर दीपिका मिश्रा या 58 जवानांपैकी आहेत ज्यांना हवाई दल प्रमुखांच्या नियुक्ती समारंभात शौर्य पुरस्कार प्राप्त झाला। हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या इंडियन एअर फोर्स महिला अधिकारी आहेत। त्यानंतर कर्नल सुचिता शेखर या कम्युनिकेशन झोन मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट बटालियनची कमांड स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत। तर साक्षी दुबे, आदिती यादव, पवित्र मुदगिल, आकांक्षा आणि महक सैनी या सैन्याच्या तोफखाना रेजिमेंटमध्ये लढाऊ भूमिकेत कमिशन मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या। अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग या 3 भारताच्या पहिल्या महिला फायटर पायलट आहेत बरं का। कॅप्टन तानिया शेरगिल 2020 मध्ये त्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व पुरुषांच्या तुकडीचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी बनलेल्या आहेत। तर या होत्या भारतीय सैन्य दलातील काही टॉप महिला अधिकारी। सोफिया कुरेशी यांच्या प्रेमविवाहाबाबत आणि भारतीय सैन्यातील टॉप महिला अधिकाऱ्यांबाबत तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।